हाय, फूडी अर्चनामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी अर्चना आज तुम्हाला दाखवणार आहे गव्हाची खीर। पण तत्पूर्वी या खीरीसाठी कोणते गहू वापरायचे ते पाहून घेऊया। हे जे तुम्ही पाहताय ते खीरीसाठी वापरले जाणारे गहू आहेत। पाव किलो गव्हाचं पॅकेट मी बाजारातून विकत आणलं होतं। यातील अर्ध्या गव्हाची म्हणजे एक मोठी वाटी गहू घेऊन आपण खीर करणार आहोत। माझ्या माहितीप्रमाणे साल काढून घेऊन साफ केलेले हे गहू आहेत। हे गहू जवळून पाहता यावेत यासाठी पूर्ण पॅकेट मी तुम्हाला फोडून दाखवतेय। पण आपण यातील अर्ध्या गव्हाची म्हणजे एक वाटी गव्हाची खीर करणार आहोत। सुरुवातीला 3 ते 4 वेळा हे गहू स्वच्छ धुवून घ्यायचे। गहू स्वच्छ धुवून झाले की यात पाणी घालून रात्रभर भिजत ठेवणे। दुसऱ्या दिवशी हे गहू तुम्हाला मऊसर झालेले दिसून येतील आणि गव्हातील हे पाणी फेकून न देता त्यात थोडे अधिक पाणी मिसळून आपल्याला हे गहू कुकरला लावून शिजवून घ्यायचे आहेत। असं मोठं वाडगं घेऊन आपण गहू कुकरमध्ये शिजवणार आहोत। गहू व्यवस्थित शिजतील एवढं पाण्याचं प्रमाण वाढवावं। आपल्याला कुकरच्या 4 शिट्या करून घ्यायच्या आहेत। दुसरीकडे अर्धा लिटर म्हैशीचं दूध गरम करायला ठेवलं। तुम्ही गाईचंही दूध घेऊ शकता। दुधाला कड आला की आपल्याला त्यात वेलची पावडर, बदाम पावडर आणि सुकामेवा घालायचा आहे। सुकामेव्यात काजू बदामचे बारीक केलेले तुकडे आणि चारोळी आहे। बदाम पावडर आहे ती मी मार्केटमधून विकत आणलेली आहे। बदाम ड्रिंक मिक्स या नावाने ही पावडर बाजारामध्ये मिळते। दुधाला कड आला की त्यात वेलची पावडर, सुकामेवा आणि बदाम पावडर घालून ढवळणे। हे सर्व घातल्यावर काही वेळ सतत ढवळत राहणे गरजेचे आहे। मात्र दूध चांगलं तापवावं म्हणजे थोडं आटवावं आणि नंतर गॅस बंद करावा। इकडे कुकरच्या 4 शिट्या करून शिजवलेले गहू गहू शिजल्यानंतर गव्हामध्ये इतकं पाणी राहणं आवश्यक आहे। त्यामुळे गहू कुकरला लावताना पुरेसं पाणी ठेवून शिजवून घ्यावं आणि शिजलेल्या गव्हात इतकं पाणी शिल्लक न राहिल्यास मागाहून त्यात पाणी घातलं तरी चालेल। मुख्य कृतीला सुरुवात होतीये। गॅसवर एक भांडं ठेवलंय, त्यात आता हे गहू आपण घालणार आहोत। गहू भांड्यात घातल्यावर यावर 1 वाटी गूळ घालावा। मी इथे 1 वाटी गहू घेतलेला आहे आणि 1 वाटी गच्च भरून गूळ घेतलेला आहे। गव्हात गूळ घातल्यानंतर तो व्यवस्थित अशा प्रकारे ढवळून घ्यावा की जेणेकरून गहू आणि गूळ एकजीव होतील आणि सतत ढवळत राहिल्यामुळे गूळ खाली लागणार नाही। आता आपल्याला यामध्ये तूप आणि वेलची पावडर घालायची आहे।
सतत ढवळल्याने गूळ छान विरघळून गेलाय. त्यात आता वेलची पावडर घातली आणि एक छोटा चमचा तूप घातलं. मी एका हातात मोबाईल पकडलेला असल्यामुळे हे अशा प्रकारे टाकावं लागलं. यानंतर गॅस बंद करावा. हे भांड्यातील मिश्रण खाली उतरवून आपल्याला 2 ते 3 मिनिटांनी यात आटवलेलं दूध मिक्स करायचं आहे. दूध मिक्स केल्यानंतर खिरीला आपोआप एक छान रंग प्राप्त होतो. गव्हाची खीर खाण्यासाठी तयार आहे. ही गव्हाची खीर कशी करता कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि पुढे अर्चना हे माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.